श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 14वा. हरिणरूपी मारीचाचा वध. ओम श्रीराम. आता रावण व मारीच पंचवटीवर आले आहेत. मारीच मग मायावीपणाने सुवर्णकांतिमय हरिण होतो. सीतामाता त्या हरिणाला पाहून मोहित होतात व श्रीरामाजवळ हट्ट धरतात की मला या सुवर्णमृगाच्या चर्माची चोळी शिवायची आहे. श्रीराम हे मायावी पण जाणत असतात. मग ते लक्ष्मणास सावध राहावे असे सांगतात आणि हेही सांगतात की हे सर्व कपट आहे, तेव्हा सीतेचे रक्षण कर. सीता हरण होण्यासाठी त्यांना कोणतीही संधी देऊ नकोस. श्रीराम मग त्या हरणामागे धावतात व त्या मारीच रूपी हरणाला बाण मारतात. मारीच मुक्त होतो व मरताना लक्ष्मणा धाव अशी मोठ्याने हाक मारतो व प्राण सोडतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील हा अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण कपटाचे म्हणजेच मारीचाचे मदतीने परमशांतीचे म्हणजेच सीतामातेचे हरण करण्याकरिता पंचभूतात्मक स्थूल देहावर म्हणजेच पंचवटीवर येतात. तिथे मग कपटाच्या मायावीपणाच्या मोहक परंतु मारक अशा मोहरूप जाळ्यात ती परमशांती सापडते. आत्माराम म्हणजेच श्रीराम रूप सद्गुरू हे सर्व जाणत असतो, परंतु ती शांती ढळल्यामुळे बोध करूनही काहीच उपयोग होणार नाही हे सद्गुरू जाणून घेतात. मग ते दिव्य मनास म्हणजेच लक्ष्मणास बजावून सांगतात व बोध करतात की हे मना, आता तू सावधान हो, कारण तू जर का सावधान राहिलास तर पुढील अनर्थ टळणार आहे आणि जर तू विचलित झालास तर हा अनर्थ होणारच होणार. हे मना, तू जोपर्यंत विचलित होत नाहीस तोपर्यंत कोणीच त्या परमशांतीचे हरण करू शकत नाही. आत्मरूप सद्गुरू मनाला सांगतात की तू तुझ्या ठिकाणी सावध राहा, तिकडे त्या मायावीपणाचा मोहाचा त्या कपटाचा मी विनाश करतो. खरेच श्री सद्गुरू आपल्या शिष्यांकरिता किती कष्ट करत असतात. शिष्याच्या कल्याणाकरिता रात्रंदिवस शिष्याच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून त्याच्या आतील षडरिपूंना खरडून खरडून बाहेर काढत असतो. परंतु जिथे शांतीच ढळते तिथे मग अनर्थ हा होतच असतो. तरी सुद्धा आशेचा एक किरण असतो, तो म्हणजे मन, की ज्या मनाला गुरुबोधाने बळकटी आलेली असते. गुरुबोधाने भक्कम झालेले मन भक्कमपणे व विचलित न होता शांती रक्षणाकरिता उभे असते. परंतु जी शांती स्थिर राहायला हवी ती जेव्हा अस्थिर होऊन बेकाबू होते तेव्हा मनही विचलित होऊन सैरभैर होते व सहाय्याकरिता आपल्या गुरुबोधाकडे जाते व जातानाही ते शांती रक्षणाकरिता सुरक्षा रेखा म्हणजेच सुरक्षा कवच तयार करून जाते. ते सुरक्षा कवच म्हणजेच गुरुवाक्य किंवा गुरुमंत्र होय. आणि ते मन त्या शांतीला निक्षून सांगत असते की या कवचाच्या बाहेर, या गुरुमंत्राच्या बाहेर,
येऊ नको. परंतु जी शांती आता अस्थिर झाली आहे व ती आता अहंकाराच्या फसव्या शब्दांना म्हणजेच पंचतन्मात्रांना वश होते व फसते, ती शांती आता ते सुरक्षा कवच, ते गुरुवाक्य ओलांडून बाहेर येते, म्हणजेच देहावर येते. तिथेच मग घात होतो व तो अहंकार त्या शांतीचे हरण करतो, म्हणजेच साधकाचे अध्यात्म जीवन अस्थिर होऊन जाते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये रावण आणि मारीच पंचवटीवर आलेले आहेत. मारीच आपल्या मायावीपणाने सुवर्णमय असं हरिण होतो. त्या हरण्याला पाहून सीतामाता मोहित होतात व त्या हरणाच्या कातड्याची चोळी शिवावी असा हट्ट धरतात. श्रीराम हे सर्व जाणत असतात, परंतु श्री हट्टाच्या पुढे काहीही कोणाचं चालत नाही. मग ते लक्ष्मणाला सावधान करतात व सांगतात की हे बघ, हे सर्व काही कपट आहे, तर तू सावध राहा आणि मी तिकडे त्या मारीचाचा वध करतो. श्रीराम तिकडे जातात, मारीचाला मारतात. मारीच मात्र मरताना लक्ष्मणा धाव असे मोठ्याने हाक मारतो आणि प्राण सोडतो. आता ही कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या अंतरंगातील अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण, तो कपटाची मदत घेतो. कपट म्हणजे मारीच, आणि परमशांतीचे हरण करतो. परमशांती म्हणजे सीतामाता. परमशांती ही परेच्याही वर त्या अवस्थेत असते, म्हणजे आत्मसाक्षात्काराच्याही वर, म्हणजे सायुज्य मुक्तीच्याही वर अशी तिची अवस्था असते. परंतु अशुद्ध अहंकार तिला सतत खाली खेचत असतो आणि तिचं हरण करणे, इथे हरण करणे म्हणजे शांती ढळवणे, शांती घालवणे साध्या भाषेत. तर त्यासाठी अशुद्ध अहंकार मग कपटाची मदत घेतो. कपट मायावीपणा आणि मोहाने, मोहक परंतु मारक, फार सुंदर शब्द आहे. कारण मानवी जीवनामध्ये अशा मोहक भुरळ घालणाऱ्या खूप गोष्टी असतात, परंतु त्या मारक असतात. त्यातलीच ही एक गोष्ट साधकाच्या दृष्टीने की पंचभूतात्मक स्थूल देहावर येते. आता पंचभूतात्मक स्थूल देह म्हणजे काय, आपला देह जो आहे हा पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, आणि यांच्या पंचतन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, आणि यालाच पंचवटी म्हटले. श्रीराम आणि लक्ष्मण सीता कुठे आहेत? पंचवटीवर. पंचवटी म्हणजे साधकाच्या दृष्टीने हा स्थूल देह, आणि यांच्या ह्या पंचतन्मात्रांच्या ह्याच्यातच आपण सगळं जीवन बघा. शब्दात आपण अडवतो. चांगले शब्द ऐकायचं, आता आध्यात्मिक काही ऐकायचं तर आपण नको ते ऐकतो. शब्द, स्पर्श, रूप, आता इथे रूपालाच सीतामाता भुलल्या ना, ते सुवर्णकांतिमय, आणि रावणही सीतामातेच्या रूपांना बोलला, म्हणजेच रूप, रस, गंध यापैकी एका जरी पंचतन्मात्राने आपल्यावर हल्ला केला तरी साधकाचं जीवन उद्ध्वस्त होतं. इथे शब्द या पंचतन्मात्रेनेच सीतेचे हरण झालेलं आहे. तर तो आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजे श्रीराम आहे. सद्गुरूंच्या लक्षात येतं की साधकाची आता त्याच्यावर ह्या पंचतन्मात्राने हल्ला केलेला आहे. तेव्हा तो मनाला कारण मन बोधाने बळकट झालेले असतं, तेव्हा ते मनाला सांगतात सद्गुरू की मना तू सावध राहा. मनच सर्व काही घडवून आणतं, मनच त्याच्या मोहाला बळी पडतं, मनच उद्धार घडवून आणतं, आणि मनच आपल्याला अवनत, जडत्व, तमोगुणत्व किंवा नरक मिळवून देतं. मनच सर्वाला कारणीभूत असतं. परंतु इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली, म्हणजे शांतीच ढळली आहे. त्यामुळं मन पण सैरवैर होतं, विचलित होतं आणि गुरुबोधाकडे निघून जातं. म्हणजे तर इथे मन कोण आहे? दिव्य मन म्हणजे लक्ष्मण आहे. ते दिव्य मन सीतामातेंच्या आग्रहास्तव सीतामातेंना तिथे ठेवून
रामाकडे निघून जातं, म्हणजे मन गुरुबोधाकडे निघून जातं. आणि जातानाही ते एक सुरक्षा कवच लक्ष्मणाने जाताना एक सुरक्षा रेषा ओढलेली असते. ते रेषा ओलांडून जर सीतामाता बाहेर आल्या नसत्या तर रावण सीतेचं हरण करू शकला नसता. इथे साधकाच्या दृष्टीने ते सुरक्षा कवच किंवा ती सुरक्षा रेषा म्हणजे काय, तर ते म्हणजे गुरुवाक्य, गुरुमंत्र. सद्गुरूंनी अनुग्रहित होताना शिष्याला जो मंत्र दिलेला असतो, तो जर मंत्र तो शिष्य किंवा तो साधक सतत जप करत राहिला, त्यावर अनुसंधान ठेवलं, तर साधकाचं मन कुठल्याही मोहाला बळी पडणार नाही. पंचतन्मात्रांच्या नाही, कुठल्याच नाही, किंवा षडरिपूंना सुद्धा बळी पडणार नाही. पण मन तिथे शांती ढळल्यामुळे विचलित होतं आणि ते या मोहाला बळी पडतं. यातला शब्द कुठला, लक्ष्मणा धाव, हा मारेचा शब्द आहे. या शब्दाला भुलून सीतामाता घाबऱ्या होतात आणि लक्ष्मणाला पाठवून देतात आणि रावणाच्या फसव्या शब्दांना बळी पडून स्वतःचं अपहरण करून घेतात. साधकाच्या दृष्टीने या पंचतन्मात्रांना शब्द म्हणजे पहा, आध्यात्मिक बोध ऐकण्याऐवजी जर आपण एखादी मूव्ही किंवा एखादा चित्रपट किंवा तमोगुणात्मक आपण ऐकलं तर आपलं मन तिकडं लगेच भरकटतं. म्हणजे शब्द या पंचतन्मात्रेने साधकाचं अध्यात्म जीवन उद्ध्वस्त होतं. मन जरी गुरुबोधाने बळकट असलं, सद्गुरू खूप प्रयत्न करत असतात त्याच्या मनाला स्थिर करण्यासाठी. त्याच्या सगळ्या कृतीवर बारीक लक्ष ठेवून त्या सगळ्या कृती खरडून खरडून सद्गुरू बाहेर काढत असतो. सद्गुरूंचं कार्य हे विशाल आहे, न दिसणारं आहे आणि साधकाच्या हृदयातून ते कार्य चालतं सद्गुरूंचं. परंतु तरीही शांती ढळल्यामुळे मनही विचलित होतं. सद्गुरूही काही करू शकत नाही, त्याचे परिणाम भोगावेच लागतात. कथेमध्ये त्याचे परिणाम सीतेचं हरण होतं. आणि साधकाच्या दृष्टीने साधकाचं अध्यात्म जीवन काही वेळा करता तरी उद्ध्वस्त होतं. ते पुन्हा रस्त्यावर येतं सद्गुरू कृपेने, पण तेवढ्या वेळापुरतं तरी ते जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधकाने सतत सद्गुरूंच्या मंत्राच्या, सद्गुरूंच्या चैतन्याच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे. थोडी जरी बेसावधता आली तर असा प्रसंग घडतोच. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.